बांबूचा आवाज ऐका जरा. कसला आवाज येतोय घर्षणाचा बांबूंचा. आता आंब्यांसाठी आणि करवंदांसाठी जरा सागाची पानं घेतोय मोठी मोठी. बघूया मिळतात काय आता, कारण आता जून महिना आहे आणि करवंद आहेत का जरा रानात जरा जातोय. हे आहे पेडांबे गाव. ही सागाची मोठी मोठी पानं घेतली आंबे किंवा करवंद बांधून घ्यायला. आणि आता 4 वाजत आले दुपारचे. रानात वनात जरा भटकूया, करवंद आंबे गोळा करूया. जून महिना आहे खरं तर हा, तरी पण म्हटलं काय मिळेल ते मिळेल. चला. करवंद दिसत नाहीत रे कुठे. हा हे आहेत करवंद आहेत. ती बघ दिसली का? हो दिसतात. ही करवंदाची वर आहे, त्यामुळे थोडे पराक्रम करावं लागतात माझ्या भाच्याला. माझा भाचा आहे हा विपिन. त्याचाच हात एवढा लांब पोचू शकतो, माझा नाही पोचू शकत एवढ्या लांब. पण आहेत करवंद खूप आहेत. मिळाली का? हो काढतो. भरपूर आहेत रे, वर खूप आहेत. हो वर खूप आहेत. काढूया काढूया. काटे लागतील. लागला ना काटा? नाही ना, सावकाश. करवंद अशी जाळीवरून खाण्याची जी मजा आहे ना ती एक नंबर. घरी घेऊन नाही, पहिला खायची नंतर ठेवायची. हेच तिला खाली फांदीला ती पण लागलीत. कितीतरी आहेत अजून ना. पण वर आहेत सगळे. बघ डोक्यावर तुझ्या. बघ पक्षी किती मस्त गात आहेत ना. हिरवं बघ. काढ. हे बघ हे बघ. या करवंद खायला ठेव. आमच्या लहानपणापासून हे खरं तर वडाचं झाड आहे. इथे यायला खरं भीती वाटायची मला, कारण नको ते फिरत असतात असं लोक म्हणायची. त्याच्यामुळे थोडी भीती वाटायची. पण खरंच आता अजिबात भीती वाटत नाही. म्हशी कशा बघतात बघ ना. हा आमचा घुसळा. इथे भरपूर पाणी असायचं, पण आता कसं सगळं पाणी आटलं आहे. शूटिंग करायला मस्त येतात ना. बघते पण ना कशी ती. तर जवळून करूया जरा, थोडंसं झूम करूया. थोडं आता पुढे जाऊया. नको जाऊ म्हणतात. काय कलर आहे. वा किती छान कलर आहे. हे सगळं असं झाड बहरलेलं आहे या रंगाने अगदी टोकापर्यंत. हे अष्टाचं झाड आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही कळवा. हे जर आता झाड अष्टाचं पुन्हा लांबून बघा. आम्ही आंबे ठेवलेले 4 आंबे, रायवळी आंबे मिळाले. आणि त्या गायी आहेत बघा तिथे, त्या गायींनी 4 आंबे खाल्ले आमचे. ते लपून ठेवलेले होते जाळीमध्ये आतमध्ये, तसले आंबे खाऊन गेले. 4 आंबे होते ह्या झाडावरचे. पाऊस आला बघा, दिसतोय का तुम्हाला? शिंतडते. आता सागाचं पान बघायला पाहिजे. डोक्यावर ठेवायचं आणि कुठल्या तरी झाडाखाली जरा 2 मिनिट उभं राहतो. बाटा उरलाय फक्त एकाचा. असो. आता ही घरी घेऊन चाललो. आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवते. ते समोर झाड आहे आणि त्या झाडावर वेगळ्याच प्रकारची फळं मिळतात. तर ते आपण झाड आहे ना जवळून बघूया. हे कुंभ्याचं फळ आहे बघा. ह्याचा आकार असं मडक्यासारखा असतो. त्याला संस्कृतमध्ये कुंभ बोलतात. याला तुमच्या इथे काय म्हणतात हे नक्की कळवा. हे बघा मोठं आहे पण हे फळ. हे अशी लागलीत बघा, लगडलीत पूर्ण झाडाला. हे बघा इथे खाली पिकलेलं दिसतंय. असं येल्लो कलर आहे. खूप मोठं आहे फळ. पक्ष्यांचा आवाज बघा किती मस्त, खूप छान. कान असे तृप्त होत आहेत. इतका छान आवाज, इतकी शांतता आहे. निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर हे सगळं जाणवतं. त्याला आमच्याकडे कुंभा म्हणतं.
तर याला कोण कुंभ म्हणतं, तर याला कोणी जंगली पेरू म्हणतं. औषधी गुणधर्म आहेत याचे. त्या फळाचा बाउन्स खूप मस्त होतो. हा बॉल तुमच्यासाठी मस्त बॉल आहे. रानातला हा मेवा आम्ही घरी आणलाय. 3 आंबे मिळाले. ही करवंद जराशीच मिळाली, म्हणजे आधी भरपूर खाल्ली, त्यानंतर म्हटलं चला आता घरी घेऊन जाऊया. ही थोडीशी घरी आणली मग. तर हा करवंदांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आंबे पण मिळाले, मस्त आता खाणार आहोत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा वळणावर. तोपर्यंत बाय बाय.